उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्याआधी शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेने शिवाजी पार्कसाठी अर्जच केलेला नसल्याची सूत्रांची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होण्याची शक्यता. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं आझाद मैदान आणि बीकेसी मैदान आरक्षित केल्याची माहिती. एकनाथ शिंदेंचा पक्ष गुजरातमधून चालतो तेव्हा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन अदानींच्या जागेवर दसरा मेळावा घ्यावा, संजय राऊत यांचा टोला. पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन. महाराष्ट्रात सुमारे 11,200 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी होणार. सोलापूर विमानतळाचं आज ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन करणार. मुलींची पहिली शाळा भिडेवाडा स्मारकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन. त्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचावर स्मारकाची प्रतिकृती नागरिकांना पाहता येईल. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्यातील शाळेचा पायाभरणी सोहळा होणार. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले असल्यानं सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी आपण करतोय, अजित पवार यांची माहिती. हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची इंदापूरमध्ये जोरदार चर्चा. अशातच आयात उमेदवाराला संधी देऊ नका या मागणीसाठी इंदापुरातील शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. रोहित पवार यांची 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी. महाराष्ट्राची सेवा ही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल शरद पवारांचं रोहित पवार यांच्या आगामी मंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य. उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील 28 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे आढावा घेणार. तर संध्याकाळी जाहीर सभा. नागपूरच्या कळमेश्वरमध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसेत मोठे फेरबदल. अमित ठाकरेंच्या दौऱ्यात युवा पदाधिकाऱ्यांना बढती तर नव्या चेहऱ्यांना कार्यकारिणीमध्ये संधी. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा महायुतीची बैठक. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उदय सामंत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये 4.5 तास बैठक. जागा वाटपासंदर्भात चर्चा. कोणत्याही सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला स्थान नाही, आमदार बच्चू कडू यांची टीका. तर तिसरी आघाडी महाशक्ती ही शेतकऱ्यांसाठी, कडू यांचं वक्तव्य. श्रीवर्धन मतदारसंघातून ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. संधी मिळाल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. नंदू शिर्केंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा. गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक. भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता. सरकारनं अक्षय शिंदेच्या अंत्यविधीची जबाबदारी घेतली, मात्र अजून दफनविधीसाठी जागा मिळाली नाही. सोमवारी ही बाब कोर्टात मेन्शन करणार. अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती. अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध. स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेधाचा बॅनर लावण्यात आला. ठाणे भिवंडी मेट्रो 5 मार्गिकेवरील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण. 450 आणि 750 टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करून 46 मीटर लांबीच्या 2 विशेष स्पॅनची 5 तासात यशस्वीरित्या उभारणी. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांवर सीसीटीव्हीचा वॉच. परीक्षा शिस्तबद्ध आणि फसवणुकीशिवाय पार पाडाव्यात यासाठी सीबीएसईचे आदेश. 2025 मध्ये होणाऱ्या 10वी-12वीच्या सगळ्या परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश. म्हाडा सोडतीसाठी 1 लाखाहून अधिक अर्जदार पात्र. माजी खासदार राजू शेट्टी, बिग बॉस विजेता विशाल निकमसह अनेक मराठी कलाकार आणि लोकप्रतिनिधींचे अर्ज. हार्बर रेल्वे मार्गावर आज रात्री 12 नंतर रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा मेगा ब्लॉक. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. ब्लॉक काळात अंधेरी गोरेगाव लोकल फेऱ्या रद्द राहणार. मध्य रेल्वे मार्गावर आज माटुंगा ते मुलुंड अप डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशी अप डाऊन मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 ते 4:10 मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावरची सेवा पूर्णतः बंद राहणार. सण उत्सवासाठी रेल्वेच्या 6000 विशेष फेऱ्या. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची रेल्वे मंडळाची घोषणा.
कल्याणच्या पत्री पुलावर बॉयलर घेऊन जाणारा 106 चाकांचा ट्रेलर उलटला. वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल, तर ट्रक हटवण्याचं काम सुरू. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार. विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरण्याचं आवाहन. राज्याच्या कृषी पुरस्कारांचं आज राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. 2020, 21 आणि 22 मधील प्रलंबित असलेले 224 पुरस्कार प्रदान केले जाणार. मनोज जरांगे दसरा मेळावा घेण्याची शक्यता. बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मेळाव्याचं आयोजन करणार असल्याची चर्चा. मेळाव्याबाबत आज स्पष्टता येणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंच्या 84व्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार. नितेश राणेंच्या अमरावतीतल्या सभेला अखेर परवानगी. आज अचलपूर परतवाडा या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश सभेचं आयोजन. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता. भंडाऱ्यातल्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य. महायुती सरकारच्या योजनांची अजित पवारांनी उजळणी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.